यंदा अधिक मासात गुरुपुष्यामृत योगाचा सुवर्ण योग जुळून येतोय. हा भाग्योदयाचा शुभ काळ असणार आहे. यामुळे अमृत पुण्य लाभ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणूनच या दिवशी करायची 5 कामे चला जाणून घेऊया. मराठी वर्षात सुमारे दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास सुरू आहे. यंदा 2026चा अधिक मास अतिशय शुभ आणि अधिक पवित्र मानला गेलाय. ज्येष्ठ अधिक महिना सुरू होताच विनायक चतुर्थीला अंगारक योग जोडून आला. त्यानंतर आता अधिक मासाच्या पहिल्या गुरुवारी गुरुपुष्यामृताचा अत्यंत चांगला योग जुळून येतोय. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? हा काळ शुभ का मानला जातो? गुरुपुष्यामृत योगात कोणती पुण्यकारक कामं करावी चला बघूया. 17 मे रोजी पवित्र अधिक मासाला सुरुवात झाली आणि 15 जून 2026 रोजी या महिन्याची सांगता होणार आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही मानलं जातं. या विशेष 30 दिवसांच्या काळात शास्त्रोक्त पद्धतीने आणि मनोभावे भगवान श्री हरी विष्णू, कुलदेवता, इष्टदेवता, आराध्य देवता, सद्गुरू यांची उपासना केल्यास भक्तांना जीवनात अफाट लाभ आणि आध्यात्मिक उन्नती मिळते असं मानलं जातं. आता गुरुवारी 21 मे रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोनं खरेदी केलं असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोनं खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ मानला गेलाय. गुरुवारी 21 मे रोजी सकाळी 6:05 ते उत्तरात्र 2:49 म्हणजेच संपूर्ण दिवसभर गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं असेल त्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी धार्मिक कार्य करणं उत्तम मानलं जातं. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानलं गेलंय. पुष्याचा अर्थच आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे होते. याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुखसंपदा देणारा. जाणकारांच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी असते. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा असंही म्हणतात. आता आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योग या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही या दिवशी करू शकता. नवी कामं हाती घेणं, बंद पडलेले काम सुरू करणं अशी अनेक कामं तुम्ही या दिवशी करू शकता. असं केल्यानं मोठं यश प्राप्त होतं असं सांगितलं जातं. शिवाय अन्य कोणत्याही कामासाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानलं गेलंय असंही सांगितलं जातं. आता गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचं विशेष पूजन केलं जातं. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश हमखास मिळतं. आणि जर तुम्हाला आपल्या कामात यश मिळवायचं असेल तर आपल्या कुलदेवतेची या दिवशी मनोभावे पूजा करावी. असं करणं शुभ फलदायी असतं असंही सांगितलं जातं. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्रतंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम असतं. गुरुपुष्य योग दिनी गुरुमंत्र घेणं सुद्धा उत्तम मानलं जातं. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला जातो. अधिक मास सुरू असताना गुरुपुष्यामृत योगावर आवर्जून लक्ष्मी पूजन करावं, ज्यामुळे आपल्या घराची भरभराट होते असं मानलं जातं. अगदी काहीही जमलं नाही तरी या दिवशी देवी लक्ष्मीचं स्मरण करून तुपाचा दिवा लावून तिच्या मंत्राचा जप करावा. यावेळी ओम महालक्ष्मीभ्यं नमः या मंत्राचा जप करावा. शक्य असेल तर 108 वेळा आपण कमलगठ्ठेच्या माळेवर या मंत्राचा जप करू शकता. यामुळे नक्कीच आपल्या घराची भरभराट होण्यास मदत मिळेल. हा पहिला उपाय आहे जो तुम्ही अधिक मासाच्या पहिल्या गुरुपुष्यामृत योगावर करू शकता. यामुळे अधिक पटींनी तुम्हाला फळ प्राप्त होण्यास मदत मिळेल. अधिक मासाच्या पहिल्या गुरुवारी आणखी महत्वाची गोष्ट तुम्ही करू शकता, ज्यामुळे अनेक पटींनी पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं. अधिक मासात केलेली उपासना अनेक पटींनी पुण्य ठरते असंही म्हणतात. अधिक मासात पहिल्याच गुरुवारी गुरुपुष्यामृत योग येणं ही गुरुसेवेची सुवर्ण संधी मानली गेली. म्हणूनच या दिवशी दत्तगुरु, श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, शंकर महाराज, साईबाबा, सद्गुरूंचे पूजन, नामस्मरण, मंत्राचे जप, स्तोत्रांचे पठण, उपासना करणं सुद्धा पुण्यकारक मानलं गेलंय. त्यामुळे चौपट लाभ प्राप्त होण्यासाठी आपण आपापल्या गुरुदेवांची पूजा उपासना करावी, ज्यामुळे चौपट लाभ प्राप्त होऊ शकतील. शिवाय गुरूंची कालातीत कृपा मिळवण्यासाठी आपण या अधिक महिन्याच्या गुरुपुष्यामृत योगामध्ये जी शक्य असेल ती सेवा आठवणीने करावी.
एक छोटी सेवा सुद्धा गुरुपर्यंत पोहोचवून त्याचे अनेक पटींनी मोठे फळ प्राप्त होण्यास आपल्याला मदत मिळू शकते असं म्हटलं जातं. याचबरोबर या अधिक मासात आलेल्या गुरुपुष्यामृत योगामध्ये आणखी नेमकं काय करावं या संबंधित संपूर्ण माहितीचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच, तरी सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया. गुरुपुष्यामृत योगात सोनं, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करावे, त्यानंतर ते देवघरात ठेवावे. गुरुपुष्यामृत योगामध्ये गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता. गुरुपुष्य योगामध्ये नवीन वाहन खरेदी करू शकता. या कालावधीत नवीन घर खरेदी करता येतं किंवा नवीन घराचे बांधकाम सुद्धा या दिवशी सुरू करू शकता. गुरुपुष्यामृत योगात व्यवसाय, व्यापार या संबंधित महत्त्वाची कामं करता येऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळवण्याच्या योजनेवर सुद्धा काम करता येऊ शकतं. पैशाशी संबंधित काहीही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये देवी लक्ष्मीची पूजा आवर्जून करावी. गुरुपुष्यामृत योगात देवी लक्ष्मी मातेच्या स्तोत्राचं पठण करावं. असं केल्यानं जीवनात सुख समृद्धी येते. देवी लक्ष्मीच्या कृपेनं धनप्राप्ती होते असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर या दिवशी 52 श्लोकी गुरुचरित्र, दत्तबावनी अशी दत्तगुरूंची स्तोत्रे म्हणावीत किंवा श्रवण करावीत. स्वामींचा तारक मंत्र अवश्य म्हणावा. शक्य असेल तर 11 वेळा पारायण करावं. शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र म्हणावं. आपल्या कुलदेवतेची जी शक्य होईल ती उपासना या दिवशी करावी, ज्यामुळे तुम्हाला अनेक पटींनी या गुरुपुष्यामृत योगाचे लाभ घेता येऊ शकतात. मग गुरुपुष्यामृत योगाचा असा लाभ करून घ्यावा ज्यामुळे तुमच्या आयुष्यात भाग्योदयाचा शुभ काळ सुरू होण्यास नक्कीच मदत मिळेल. मग यंदाच्या अधिक मासाच्या पहिल्या गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही कोणते विशेष कार्य करणार आहात कमेंट करून नक्की शेअर करा. आणि नेहमी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाचा तुम्ही कोणत्या प्रकारे लाभ घेता, ज्यामुळे तुम्हाला कोणता फायदा झाला याचे अनुभव शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील, म्हणून कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.